आपण पाहुणे नाही म्हणू शकत, कारण हे आपले सगळे मराठी बांधवच आहेत. पण आज या निमित्ताने पुन्हा एकदा माझी त्यांच्याशी भेट होते. डॉक्टर सौ उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो इथल्या त्या विश्वस्त होत्या 2023 पासून 2025 पर्यंत. त्या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. शिकागोमध्ये त्या जवळजवळ 30-40 वर्ष वास्तव्य करतायत. तिथल्या मराठी लोकांसाठी त्या अनेक वर्ष खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात. उल्काताई, थँक्यू मुक्ता. रिसेंटलीच भेटलोय त्यामुळे फार जवळून ओळख आहे. सर्वप्रथम मी मराठी विश्व संमेलन ज्यांनी आयोजित केलं आहे त्या मराठी भाषा विभाग, केसरकर साहेब आणि पूर्ण अधिकारी वर्ग यांचे आभार मानते की त्यांनी सगळ्या मराठी लोकांना, विश्वातल्या सगळ्या मराठी लोकांना इथे दुसऱ्यांदा जमा केलंय. सो त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. इथे कार्यक्रमाला येण्यासाठी ज्यांनी आम्हाला सुरुवातीला कम्युनिकेशन केलं ते असगर खान साहेब आणि उत्तरा मोनेताई यांचे पण आभार. मी डॉक्टर उल्का नगरकर, मूळची मुंबईची, आता शिकागोमध्ये वास्तव्याला आहे. 2021 आणि 2022 मध्ये महाराष्ट्र मंडळ शिकागोची अध्यक्ष होते आणि आता 2023 ते 2025 महाराष्ट्र मंडळ शिकागोची विश्वस्त आहे. आमच्या शिकागोतर्फे आज इथे माधवदादा गोगावले, अर्चना भिडे, वर्षा विसाळ, सुभाष मंत्री काका आणि उषा शेडगे हे आम्ही 6 लोक शिकागोवर आलोय. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मराठी माणसासाठी खूप मोलाचं कार्य करतायत. मला जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही मराठीसाठी काय करताय, तर मला जर विचाराल तर ड्युरिंग पॅन्डेमिक जेव्हा आपण सगळे घरामध्ये बसलो होतो ना, त्यावेळी आम्ही बायका पण घरातच बसलो होतो. मग काय करायचं, मला खूप जणींनी कॉन्टॅक्ट केला शिकागोतल्या की उल्का आम्ही अगं डिप्रेशनमध्ये जातोय, आम्हाला माणसंच दिसत नाहीयेत, काय करावं. आणि मी त्यावेळी आपल्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायचा ठरवला, व्हॉट्सॲपचं माध्यम वापरायचं ठरवलं आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मी आमचा नादखुळा नावाचा बायकांचा ग्रुप काढला. त्याची अट एकच की तुम्हाला मराठी बोलता, लिहिता, वाचता आलं पाहिजे. बाकी दुसरी कुठलीही अट नव्हती. आज त्या ग्रुपच्या 450 बायका आहेत. बरं, ती काय रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे, सिम्पल व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल की 450 मराठी बायका न भांडता त्या ग्रुपमध्ये 4 वर्ष झाली एकत्र होत आम्ही. म्हणून मी 2 मुद्दे एकत्र केले, मराठी बायका आणि न भांडता. हे सांगण्यामागचं कारण आम्ही पॅन्डेमिकमध्ये या ग्रुपतर्फे इतकं भरीव कार्य केलं. मला काहींनी विचारलं हा ग्रुप काढायची संकल्पना तुला का आली. मी म्हटलं पॅन्डेमिकमध्ये नवरा बायको एकमेकांशी बसणार, डोकं घासत, भांडणं होणार, त्यापेक्षा म्हटलं बायकांना चांगल्या कामाला लावूया. हा त्यामागचा उद्देश होता आणि आम्ही तो सक्सेसफुल केला. आम्ही त्यावेळी दर शनिवारी टॅलेंट शो ऑनलाईन करायचो. हळूहळू त्या बायकांचे नवरे पण वाट बघायला लागले दर शनिवारची. आणि आम्ही शिकागोच नाही, नॉर्थ अमेरिकेचा तो ग्रुप आहे. नॉर्थ अमेरिका जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नॉर्थ अमेरिकेतला तो खंड, उत्तर अमेरिका हा खंड, म्हणजे त्यामध्ये कॅनडातल्या पण बायका आहेत, अमेरिकेतल्या वेगवेगळ्या स्टेटमधल्या बायका आहेत. आणि आम्ही त्याच्या थ्रू ऑनलाईन मंगळागौर, ऑनलाईन हळदी कुंकू, तुम्ही म्हणाल कसं केलं, प्रत्येकीला सांगितलं आपापल्या घरात छान नऊवारी नेसा आणि प्रत्येकीने एकट्याला खेळता येतील असे सगळे गेम त्या मंगळागौरीची गाणी आम्ही ऑनलाईन बसून म्हणतो. आता आपण सगळे भेटायला लागलोय, इन पर्सन करायला लागलो. पण त्या 2 वर्षात त्या ऑनलाईनचे कार्यक्रम आम्ही केले, त्याचं एवढं महात्म्य होतं की आम्ही अमेरिकेत असलेला मदर्स डे, फादर्स डे, 4 जुलै या सगळ्या कार्यक्रमांच्या दिवशी आम्ही ऑनलाईन सत्र ठेवायचो. वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, म्हणजे अगदी साडी कशी नेसावी, मेकअप कसा करावा, तिथपासून फायनान्शियल तुम्ही कसं सांभाळाल, बायका कसं, कारण मोस्टली बायका जात नाही टॅक्सेस वगैरे फाईल करायला, पण ते सुद्धा तुम्ही स्वतः काम कसं कराल ह्याची सत्र घेतली. आणि हे काम आमचं अव्याहत चालू होतं. त्याच्यात मध्येच बायकांना मॉडेलिंग पण करा, कॅलेंडर बनवू. त्यामुळे आम्ही मॉडेलिंगची फिगर नाही, म्हटलं नाही तुम्ही स्वतः एक युनिक आहात, सो डोंट फील की आम्हाला मॉडेलिंग नाही करतायत. म्हटलं बी युअर सेल्फ. म्हणजे बेसिकली निगेटिव्हिटी येऊ द्यायची नाही, पॉझिटिव्ह राहायचं आणि प्रत्येकीमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करायचा. त्या ग्रुपचा फायदा असा झाला, त्या दिवाळीमध्ये आम्ही लोकल 50 ऑन्टरप्रनर बायका तयार केल्या. स्मॉल बिझनेस, त्यांनी घर बसल्या दिवाळीचे फराळ केले आणि शिकागोतलं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट सगळी सबर्ब आम्ही कव्हर केली आणि त्यांचा उत्तम हजारो डॉलर्समध्ये फराळाचा बिझनेस झाला त्या वर्षी पॅन्डेमिकमध्ये. सो बेसिकली मराठी शिकण्यासाठी, मराठी भाषेसाठी काय केलं तर ऑनलाईन क्लासेस घेतले. मराठी भाषा शिकण्यासाठी मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस घेतले. पॅन्डेमिकचा जरी जोर उतरलेला असला आणि इन पर्सन भेटायला लागलेले असले सगळे, तरीही आमच्या त्यातल्या काही ऍक्टिव्हिटी आजही तशाच अव्याहतपणे चालू आहेत. त्याचा शॉर्ट फॉर्म ANK असा करतो. आणि बरेच वेळा जेव्हा बायका इतर ठिकाणी भेटतात, कुठल्याही देशात असो, दुसऱ्या सिटीमध्ये असो, जेव्हा एकमेकींना भेटतात तेव्हा त्या विचारतात तुला कुठेतरी बघितलंय, कुठे ग, तू ANK मेंबर आहेस का, अरे हो, मग फोटो काढतात,
फोटो काढून ग्रुपवर टाकतात. मग आज मी या ANK सखीला भेटले. मला स्वतःला असं वाटतं की जर कुठल्याही गोष्टीचं इनिशिएटिव्ह बायकांनी घेतलं ना तर गोंधळ न घालता छान कम्प्लीट करता येतं 100%, असा माझा विश्वास आहे. सो माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की माझी स्वतःची अशी इच्छा आहे की वेगवेगळ्या गटांमध्ये मराठी भाषिक लोकांनी वेगवेगळं होण्यापेक्षा सगळ्यांनी एकच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न केले तर मराठी भाषेला सुवर्ण परत ती वर्षच लाभतील अशी मला स्वतःला आशा आहे. आणि मला हा वेळ दिल्याबद्दल मी मराठी भाषा विभागाचे आणि इतरांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नाही, पण उल्काताई तुम्ही सांगताय त्यावरनं हा सुवर्ण काळच आहे असं खरंच वाटतं. आणि कुठल्याही आधारा इतकाच मानसिक आधारही महत्वाचा असतो जो तुम्ही या काळात तुमच्या इथल्या स्त्रियांना दिला आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं. याबद्दल खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आता यानंतर आणखी एक मान्यवर जे आपल्याकडे आले आहेत ते म्हणजे श्री संदीप गुंड. हे जपानमधल्या भारत कल्चरल सोसायटी या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. जपानमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारी ही संस्था आहे. ही संस्था सर्व पातळ्यांवर तिथल्या मराठी माणसांना मदत करत असते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय सर्व सेवा पुरवत असते. जपानसारख्या कडक शिस्तीच्या देशात सुद्धा असे कार्यक्रम आखणं कठीण असतं, पण धीर न सोडता श्री संदीप गुंडप यांची ही संस्था वर्षा